नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मनापासून आभार मानतोय. 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण लोकसंवाद न्यूज चॅनेल सुरू केलं आणि त्याला 10 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या 10 दिवसामध्ये जवळपास 8,000 व्ह्यूज या चॅनेलला मिळालेले आहेत. आपण माझं विश्लेषण निश्चितपणाने पाहत आहात, कमेंटही करत आहात आणि मला मार्गदर्शन करताय, मला आणि लोकसंवादला न्यूज देताय. असंच प्रेम आणि आशीर्वाद सहकार्य राहू द्या. लोकसंवाद न्यूज महाराष्ट्रातल्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहे आणि त्याचं परखड विश्लेषण आपल्या समोर ठेवलं जाईल. तर असंच प्रेम राहू द्या, एवढंच एक सांगतो. आज आणखी एक नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आणि तो विषय म्हणजे वारकऱ्यांच्यातली गँगवार किंवा वारकऱ्यांच्यामधलं टोळी युद्ध. मित्र हो, 9 मे 2026 आपल्याला माहीत आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांचा स्मृतिदिन असतो आहे. महाराष्ट्रातला अख्खा शिक्षक वर्ग आपल्या या महागुरूच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सातारला येत असतो आहे आणि जिथं असेल तिथंही कर्मवीरांच्या विषयी एक कृतज्ञता व्यक्त करत असतो. ज्या माणसानं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्ञानाची गंगा पोहोचवली. गावकुसाबाहेरच्या अगदी झोपडपट्टीतल्या शेवटच्या कुटुंबापर्यंत, मुलापर्यंत ज्ञान पोहोचलं पाहिजे या नावानं जो माणूस आपल्या अथक प्रयत्नातून ज्ञानाची गंगा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला आहे, त्या माणसाला नतमस्तक करण्याचा दिवस 9 मे. गुरूंचा गुरु, महागुरू, खरं तर संत म्हणावं लागेल, इतका मोठा माणूस, गाडगे बाबांचा, बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी, मित्र आणि त्यांच्या स्मृतिदिना दिवशी पुण्यामध्ये एक गँगवार सगळ्यांना दिसलं. अलीकडं नाही म्हटलं तरी पुणे सातत्यानं गाजत आहे. पुण्यामध्ये नसरापूरच्या घटनेनं पुणे गाजलं, पर्वतीमधल्या घटनेनं पुणे गाजलं आणि आता आळंदीतल्या घटनेनं पुन्हा पुणे गाजलेलं आहे. काय झाला होता विषय? ह-भ-प मधला वाद, ह-भ-प मधला गँगवार, टोळी युद्ध. आपल्याला माहीत आहे की विकास लवांडे नावाचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते की जे ह-भ-प पण आहेत. ह-भ-प म्हणजे काय तर हरिभक्त पारायण, हरीचे भक्त पारायण करणारे हे ह-भ-प. तर हे शरद पवारांचे जे विकास लवांडे नावाचे जे ह-भ-प आहेत ते आळंदी इथं दिनकरराव जवळकरांच्या गावामध्ये गेले होते. एका जवळकर कुटुंबामध्ये दशक्रिया विधी होता आणि तिथं प्रवचन करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी ते गेलेले होते आणि परत येताना सकाळी 10च्या सुमारास शेजारच्याच स्मशानभूमीमध्ये 2-3 गाड्या येऊन त्यांची गाडी अडवली. त्यांना बाहेर काढलं काही बोलायचं आहे म्हणून आणि स्मशानभूमीमध्ये घेऊन गेले आणि तिथं संग्राम भंडारे नावाचा आणखी एक ह-भ-प. ह्यांच्याकडे बघितलं तरी ह-भ-प कुठल्याही अंगानं वाटत नाहीत अशी परिस्थिती आहे. हे दोन्ही. तर हे ह-भ-प म्हणले आमच्या गुरूची बदनामी केलीस, आमच्या गुरूंना घुसखोर म्हणतोय. मला म्हटला तरी चालेल, गुरु नका म्हटला, गुरुचा अपमान सहन करणार नाही. आणि अक्षरशः 2-3 जणांनी त्या दुसऱ्या ह-भ-पवरती काळी शाई ओतून त्याला विठ्ठलच करून टाकला, काळा केला, विठ्ठल केला, त्याचं तोंड काळं करायचा प्रयत्न केला आणि इशारा पण दिला, बोट दाखवून इशारा दिलाय त्या संग्राम भंडारेनं, पुन्हा जर बदनामी केलीस आणि आमच्या गुरुला काय म्हणलास तर ह्याच्यापेक्षा गंभीर परिणाम होतील आणि त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेव. 2 ह-भ-प मधला तो वाद बघून मी महाराष्ट्रातला एक वारकऱ्याचा मुलगा म्हणून अस्वस्थ झालो. माझे वडील वारकरी होते. मी अस्वस्थ झालो. अरे हे वारकरी टोळी युद्ध कधीपासून घुसलंय? आणि त्याची कारणमीमांसा शोधताना लक्षात आलं की एक दिवस शरदचंद्रजी पवार साहेबांनी असं म्हटलं होतं की ज्ञानोबा तुकोबांच्या या वारकरी संप्रदायामध्ये काही भोंदू घुसखोरी केलेले आहेत, भोंदू लोकांनी घुसखोरी केलेली आहे आणि त्यांच्यापासून हा वारकरी संप्रदाय वाचवला पाहिजे आणि त्याचं पुरोगामित्व टिकवलं पाहिजे.
आता हे घुसखोरी ज्या हबप लोकांनी केलेली आहे, ज्या महाराजांनी केलेली आहे, हे महाराज कोण? तर लगेच शरद पवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत, हे विकास लवांडे, त्यांनी 20 लोकांची यादी जाहीर करून टाकली. अर्थात या 20 लोकांच्या यादीमधली सगळीच नावं वादग्रस्त आहेत किंवा योग्य नाहीत असं मी म्हणू शकत नाही. प्रत्येकाचं आपापल्या क्षेत्रात काही काम आहे, परंतु लवांडेंना आणि शरद पवारांना वाटतंय की ह्यांची घुसखोरी आहे. काही नावं मात्र अक्षरशः न सांगण्यासारखी आहेत. आता बंडातात्या कराडकर, मला हे आवडलेलं नाव आहे. कराडचे आहेत, मी त्यांना भेटलेलो आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यांचं गोरक्षणामधलं कामही मला चांगलं माहीत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझा रिस्पेक्ट आहे. आणि कुठल्याही महाराजांच्याबद्दल जो खरंच जर का ज्ञानोबा तुकाच्या विचारानं जात असेल तर त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, कारण मी स्वतःही वारकऱ्याचा मुलगा आहे. परंतु तो लातूरमधल्या पिस्तुल्या महाराज जो आहे त्याच्याबद्दल कशाला आदर ठेवायचा सांगा मला. जो स्टेटसला पिस्तूल घेऊन जो काय प्रवचनकार जो आहे, कीर्तनकार, मला कमाल वाटते. ह्यांना कशासाठी महाराज म्हणतो, कशासाठी या लोकांना ऐकायला जातात, ही लोक काय समजत नाही. असो मित्र हो, वारकऱ्यांची परंपरा 800 वर्षांची आहे. 800 वर्ष ही परंपरा चालू आहे. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंतांनी ही वारकरी सुरू केली, वारकरी संप्रदाय सुरू केला असं बोललं जातं. ही जी दिंडी चालू आहे ती विठ्ठलपंतांच्यापासून, आणि तेव्हापासून संत नामदेव, हिंगोली जिल्हा संत जनाबाई, परभणी जिल्हा संत जनाबाई या मातंग समाजाच्या आहेत. त्याच्याबद्दल मी सेपरेट एक व्हिडिओ करेन. आता नवीन संशोधनामध्ये त्या मातंग समाजाच्या आहेत हे सिद्ध झालेलं आहे. तर संत जनाबाई परभणी, संत एकनाथ पैठण औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजी महाराज संभाजीनगर, आणि आपल्या ज्ञानदेवांचा जन्मसुद्धा आपेगाव पैठणमध्ये झाला आहे, म्हणजे पुन्हा औरंगाबाद जिल्हा किंवा आजचं छत्रपती संभाजीनगर. मित्रहो, संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यामधला हा सगळा संतवृंद यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली, महाराष्ट्राला एक वळण लावलं. आणि हे वळण अगदी इंद्रायणी, कृष्णा, गोदावरी, वैनगंगा या नद्यांच्या साक्षीनं पांडुरंगाकडे जात असताना, भीमा नदीच्या साक्षीनं चंद्रभागेकडे जात असताना, इथं मात्र या आळंदीपासून जवळच असलेल्या गावामध्ये या 2 महाराजांच्यात हबपमध्ये जो वाद झाला तो बघून महाराष्ट्र अवाक झाला. त्या संग्राम भंडारेंची जी काय बॉडी लँग्वेज होती ती कुठल्याही अंगानं हबपची वाटत नव्हती. हा संग्राम असा बोलत होता की अरे हा कोण आहे, यांना हबप म्हणता येणार नाही अशी परिस्थिती आहे. मी तर म्हणेन हबप नव्हे, हे अबब म्हणायची वेळ आलेली आहे. अबब. महाराष्ट्र ह्यांना अबब हबब म्हणणार नाही, अबब म्हणेल. इतका मोठा हैदोस त्यांनी तिथं कृती करून घातलेला आहे. आणि साधी माणसं नाही आहेत. या 800 वर्षांच्या कालखंडामध्ये जो एक शांतीचा, समतेचा विचार वारकरी संप्रदायानं जो दिला, चंद्रभागेच्या तीरावरती, वाळवंटावरती दलित असेल, शूद्र असेल, ब्राह्मण असेल, वैश्य असेल, क्षत्रिय असेल, एकमेकाच्या गळ्यात गळा घालतात, एकमेकाच्या माऊली म्हणून पाय पकडतात आणि समतेची पताका घेऊन पंढरीला जातात आणि पंढरपूरहून घरी येतात, आपल्या गावाकडे येतात. तर हा समतेचा संदेश देणारे वारकरी हे गँगवॉरमध्ये कधी घुसलेत, कधी अडकलेत काय कळत नाही. हे संग्राम भंडारे जे आहेत, हे संग्राम भंडारे अहिल्यानगर जिल्ह्यातले आहेत. ते स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेतात, चांगली गोष्ट आहे. ज्ञानोबा तुकोबाचे वारकरी म्हणतात, चांगली गोष्ट आहे. गोरक्षक आहेत, चांगली गोष्ट आहे. परंतु ते हे सगळं असतानाच म्हणतात, काय म्हणतायत, नथुराम गोडसे झालं पाहिजे, बिष्णोईचं समर्थन केलं पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, नथुराम गोडसेचं समर्थन, बिष्णोईचं समर्थन, संग्राम, राम राम. आपल्याकडून ही अपेक्षा नाही आहे. जर आपण प्रवचनकार असाल, आपण हबप असाल,
तर जबाबदारीनं वागलं पाहिजे, जबाबदारीनं बोललं पाहिजे आणि जबाबदारीचं वर्तन आपलं असलं पाहिजे. हबपसाठी वाणी फार महत्त्वाची आहे, विचार फार महत्त्वाचे असतात. आणि संग्राम, तुम्ही नथुराम गोडसेचं समर्थन करता, बिष्णोईचं समर्थन करता. कुठला वारकरी संप्रदाय हा? आणि विकास लवांडेंना मला म्हणायचं आहे की हे 20 घुसखोर आहेत, हे अतिरेकी आहेत, हे भोंदू आहेत सांगणारे तुम्ही कोण? वारकरी ठरवतील ना. ही अपेक्षा नाही तुमच्या सगळ्यांच्याकडून. तुमचं हे वारकरी संप्रदायातलं ज्या राजकारणाची घुसखोरी आहे ना, ती थांबवली पाहिजे पहिल्यांदा. अतिशय शॉकिंग आहे. तुषार भोसले म्हणून एक तुषार भोसले आहेत, ते आचार्य आता म्हणायला लागलेत. त्यांना काहीतरी म्हटलं, काय तुषार भोसले, ते जेव्हा बोलतात त्यावेळेला इतका आक्रस्ताळेपणा करतात. अरे हा कुठल्या बाजूने आचार्य आहे? हा आचार्य दिसत नाही, हा आचार्य वाटत नाही, आचार्यासारखं काही बोलत नाही. काय चाललंय? मी तर अस्वस्थ आहे अक्षरशः. त्यामुळं हा जो उद्रेक होतोय ना, हे अशाच लोकांच्यामुळं होतोय. अरे तुम्ही ज्ञानोबा तुकाराम सांगा ना. तुमच्या राजकीय आघाड्या, आध्यात्मिक आघाड्या असू द्या नंतर बिघाड्या असू द्या, हे वारकरी संप्रदायात कशाला? वारकरी संप्रदायासाठी, वारकरी लोकांसाठी, हबपंसाठी जेवढं काही विधायक करता येईल तेवढं तुमच्या राजकारणात करा ना. हे बाकीचं काय चाललंय तुमचं? हा आखाडा बनवायला लागलाय का तुम्ही? ही वाराणसी नाही आहे, हा उत्तर प्रदेश नाही, हा महाराष्ट्र आहे. आणि असा आखाडा चालणार नाही, इथं कुणीही चालू देणार नाही. हे वारकऱ्यांचे आम्ही वारसदार जे आहे ना, हे असा आखाडा होऊ देणार नाही आहे. विकास लावंडे यांनी आरोप केलाय की हे घुसखोर जातीवादी आहेत, वर्णवर्चस्वादी आहेत, मनोवादी आहेत, धर्मांध आहेत आणि त्यांची घुसखोरी झालेली आहे. त्यांनी वारकरी संप्रदाय हायजॅक केलेला आहे. ठीक आहे, विकास लवांडे, आपल्याला काय अधिकार आहे? वारकरी बघून घेतील ना. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी सगळ्या गोष्टीकडे पाहतोय. विकासराव, कृपा करून ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका. आणि संग्राम, माझा आपल्याला सांगणं आहे, काय बोलताय तुम्ही? ते लवांड्या लवांड्या, तरी बरं म्हटलं लवांड्या म्हणतोय. येऊ काय भाषात बोलतोय आपण? आपण हबप आहे हे विसरत आहे का? काय झालंय की हे विकास लवांडे शरद पवारांचे, हे संग्राम भंडारे कुणाचे आहेत आता सांगण्याची गरज नाही आहे. ते तुषार भोसले आहेत, ते तुषार भोसले भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे, अक्षय भोसले शिवसेना एकनाथ शिंदेच्या आध्यात्मिक आघाडीचे, हे किशोर शिवणीकर म्हणून जो आहे पिस्तुल्या महाराज, लातूरमधून कार्यक्रम घेतला आणि कोट्यावधी रुपये घेऊन पळाला येतो. मला वाटतं हे सगळं विठ्ठलाला बदनाम करण्याचं कारस्थान चालू आहे तुमचं. तुमच्या राजकारणामध्ये पांडुरंगाला अरे मोकळं सोडा. पांडुरंगाला असं पिंजऱ्यात उभा करू नका. मित्र हो, महाराष्ट्राला जाता जाता मी एवढंच सांगतो की हा वाद जो आहे तो जुना आहे. विकास लवांडे सतत म्हणतायत की वैदिक धर्म आणि भागवत धर्म यांच्यातला हा वाद आहे. मनुवादी, जातीवादी आणि समतावादी यांच्यातला हा वाद आहे. प्रतिगामी आणि पुरोगामी यांच्यातला हा वाद आहे. भ्रष्ट भोंदू आणि स्वच्छ चारित्र्याच्या हबप संत वृत्तीच्या आणि विचारांच्या लोकांमधला हा वाद आहे. आणि हा वाद सुद्धा सनातन आहे. तुकाराम महाराजाला ज्या मंबाजीनं त्रास दिला तीच परंपरा विचारांची आत्तापर्यंत सुरू आहे. प्रकरण खूप वाढले. एका बाजूला जय श्रीराम म्हणणाऱ्यांची घुसखोरी झालेली आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि वारकरी संप्रदाय जो आहे तो रामकृष्ण हरी म्हणणाऱ्यांचा आहे. राम पण आहे, कृष्ण पण आहे, हरी पण आहे. आणि इकडं फक्त जय श्रीराम. आता जय श्रीरामवरची आणखी वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. परंतु हा वाद सनातन आहे आणि आपल्याला या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे. देशाला दिशा देण्याचं सामर्थ्य महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशाला दिशा देण्याचं सामर्थ्य वारकरी संप्रदायामध्ये आहे. समतेची पताका
आपल्याला शंकराचार्याकडून घेऊन जाण्याची गरज नाही. ज्ञानोबा तुकांनी हे काम केलेलं आहे. शंकराचार्यांचा विचार घेऊन जर कुणाला जायचं असेल तर आपण अडवू शकत नाही, रोखू शकत नाही. तर महाराष्ट्रात एवढं संतांनी करून ठेवलेलं आहे की तुम्हाला दुसरीकडे कुठं बघण्याची सुद्धा गरज नाही आहे. माझं एवढंच सांगणं आहे आपल्या सगळ्यांना की आता हे जे हबप आहेत ना आणि हे महाराज, मला तर वाटतं हा विषय अशा वळणावर येऊन ठेपलेला आहे की हे वारकऱ्यांचे हबप आता राहणार नाही आहेत. हे हबप जे आहेत ना, हे हबप शरद पवारांचा हबप, शिवसेनेचा हबप, हा भाजपचा हबप, हा उद्धव ठाकरेंचा हबप, हे सगळं हबप होणार आहे. आणि या सगळ्या हबपांना बघून महाराष्ट्रातला वारकरी म्हणणार आहे अबब अबब अबब. मित्र हो, आपल्याला सहज सांगतो की आत्ताच मी पिस्तुल्या महाराजाचा किस्सा सांगितला. 2022ला भास्करगिरी महाराज आहेत, त्यांच्याकडूनही अशाच पद्धतीचं एक वारकरी संप्रदायाला कमी लेखणारं विधान झालेलं होतं. गोविंदगिरी महाराज तर म्हणतात की ज्ञानेश्वरी गाथा हे ग्रंथच नाही आहेत. 800 वर्षाचा हा संप्रदाय ज्या 2 ग्रंथावरती चाललेला आहे ते ज्ञानेश्वरी आणि गाथा हे ग्रंथच नाहीत असं गोविंदगिरी महाराज म्हणतायत का ते भास्करगिरी महाराज कोणीतरी म्हणतायत. गोविंदगिरी महाराज हे महाराज त्या संभाजी भिडेंशी संबंधित आहेत. अरे हे कुणाचे, वारकऱ्यांचे आहेत, पांडुरंगाचे आहेत का हे सगळे पक्षाचे हबप आहेत तेच मला काही कळेना झालं आहे. मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे आपल्या सगळ्यांना की तुकाराम महाराज म्हणलेले आहेत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अरे तुकाराम महाराजांचं ऐका ना, हे भेदाभेद कशासाठी करताय, हा त्याचा तो त्याचा, आणि भ्रम पसरवू नका ना की हे 20 असे आहेत, हे घुसखोर आहेत, दहशतवादी आहेत, आणि हे अमके आहेत, ते तसे आहेत, हे तसे आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. संग्राम, सत्य करा, सत्यानं चला, पांडुरंगाच्या दिशेनं चला, वैष्णवांच्या मेळ्यातून चला, आखाड्यातनं चालू नका. महाराष्ट्राला हे परवडणारं नाही टोळीयुद्ध. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग यावे. अरे ह्या देहामध्ये कुठंही जखम झाली तरी ती जखमेपुरती मर्यादित नसते, संपूर्ण देहाला त्याचा ठणका लागत असतो. तसं तुमची कृतीसुद्धा संपूर्ण वारकरी संप्रदायालाच नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राला ठणका लावणारी आणि चटका लावणारी ही कृती आहे. त्यामुळं जबाबदारीनं बघा, एवढंच मी म्हणेन. आणि पुन्हा एकदा सांगेन की हे हबपमधलं टोळीयुद्ध, हे वारकऱ्यांच्यामधलं हबपमधलं गँगवार त्वरित थांबलं पाहिजे. आणि एवढंच माझं म्हणणं आहे की जर हे टोळीयुद्ध थांबलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरीच या संप्रदायाचं नेतृत्व आपल्या हाती घेईल. त्वरित थांबवा आणि वैष्णवांच्या मार्गानं चला, ज्ञानोबा तुकाच्या मार्गानं चला, एवढंच मी आवाहन करतो. आणि पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.